अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मनुष्य आयुष्यभर अनेक प्रश्न विचारतो. सुख म्हणजे काय? दुःख का येते? देव कुठे आहे? मृत्यूनंतर काय होतं? पण एक प्रश्न असा आहे की ज्याचं उत्तर मिळालं तर आयुष्यच बदलतं, आणि तो म्हणजे मनुष्याचे अंतिम सत्य काय आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी की तुम्ही कधीही ना ऐकलेली आहे आणि जी तुमच्या आयुष्याला नक्कीच नवीन दिशा देऊन जाईल. तर हिमालयाच्या पायथ्याशी एक तरुण राहत होता. त्याचं नाव होतं आरव. आरव हा मनाने चांगला होता, पण आयुष्यभर एकच प्रश्न त्याला त्रास देत होता, आणि तो म्हणजे जीवनाचं अंतिम सत्य काय आहे. माझा जन्म का झाला आणि माझं खरं ध्येय काय आहे. आरव दररोज मंदिरात जात असे, परंतु मनाला शांतता मिळत नव्हती. एका दिवशी त्याने ठरवलं, मी माझ्या प्रश्नाची उत्तरे शोधणारच. तो घर सोडून हिमालयात गेला. तिथे त्याला हजारो वर्षापासून ध्यान करणारा एक वृद्ध साधू दिसला. आरवने त्या साधूला विचारलं, बाबा, मनुष्याचे सुखदुःख का बदलत राहते? जीवनाचे अंतिम सत्य काय आहे? ते साधू बाबा थोडे हसले आणि त्यांनी आरवला एका नदीच्या किनारी घेऊन गेले. नदीचं पाणी कधी शांत तर कधी उग्र होतं. तेव्हा ते साधू बाबा आरवला म्हणाले, बाळा, ही नदी बघ. जसे की तिचे पाणी कधी शांत तर कधी खळबळ करत आहे, तसेच मनुष्याचं आयुष्य आहे. सुख आणि दुःख ही नदीच्या लाटा आहेत, पण नदीचं अंतिम सत्य काय आहे तर ते त्याचं पाणी आहे. आरव चकित झाला. साधू बाबा पुढे म्हणाले, तसंच मनुष्याचं अंतिम सत्य सुख दुःख नाही तर त्याच्या आत्म्याची शांतता आहे. जो स्वतःला ओळखतो त्याला काहीच डगमगत नाही. आरव पुढे म्हणाला, पण बाबा, यश अपयश, मेहनत करूनही अपयश येतं. त्यामागचं सत्य काय आहे? साधू बाबा त्याला हिमालयाच्या मोठ्या खडकापाशी घेऊन गेले. ते म्हणाले, हा खडक बघ. हजारो वर्षापासून वारा, पाऊस, बर्फ यांच्याशी झुंजूनही तो ठाम उभा आहे. कारण त्याचं अंतिम सत्य हे नाही की तो जिंकला की हारला, तर तो तग धरून उभा आहे. हेच त्याचं सत्य आहे. यश अपयश हे प्रवासातील धक्के आहेत. अंतिम सत्य म्हणजे हे की प्रयत्न थांबू नयेत. त्यानंतर आरवचा शेवटचा प्रश्न होता की मृत्यू म्हणजे काय? सर्व संपतं का? त्यानंतर साधू त्याला जंगलात घेऊन गेले. तिथे एक झाडाची मोठी जुडपात फांदी खाली पडलेली होती. साधूने ती हातात घेतली आणि त्यानंतर ते बाबा आरवला म्हटले की, बाळा, हा पानाचा मृत्यू नाही तर ही त्याची नवीन सुरुवात आहे. मातीमध्ये मिसळून तो पुन्हा झाडाला पोषण देईल. झाडावर नवीन पाने उगतील. मृत्यू म्हणजे बदल, समाप्ती नाही. मनुष्याचे अंतिम सत्य, आत्मा कधी मरत नाही. आरव शांतपणे म्हणाला, म्हणजेच माझं अंतिम सत्य बाहेर नाही तर माझ्या अंतरात्म्यात आहे. साधू हसले आणि म्हणाले, होय बाळा, अंतिम सत्य म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर मात करणे आणि जगाला प्रकाश देणे. ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले त्याने जग जिंकलं. त्या क्षणी आरवला जाणवलं, आयुष्याचं अंतिम सत्य सुख दुःख, यश अपयश किंवा मृत्यू नाही, तर आत्मज्ञान, शांतता आणि कर्तृत्व आहे. मित्रांनो, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठे जाणार आहात, याचं उत्तर बाहेर नाही तर तुमच्यामध्ये आहे. ज्याने स्वतःला ओळखलं तोच खरा जिंकला. धर्म, शास्त्र, संत, तत्वज्ञ, योगी सर्वांनी विविध प्रकारे अंतिम सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा सार एकच आहे की जगातील प्रत्येक गोष्ट बदलते. जन्म, वाढ, तरुणपण, वृद्धत्व, मृत्यू, हसू, रडणे, आनंद आणि वेदना, काहीही कायमचं नसतं. अंतिम सत्य म्हणजे या जगात बदल हा एकमेव शाश्वत नियम आहे. ज्याने बदल स्वीकारला तो कधीच हरत नाही. शरीर नश्वर आहे, शरीर बदलेल, मरेल,
पण आत्मा कधीच मरत नाही. प्रत्येक धर्म, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक संत सांगतात की आत्मा अमर आहे. याचा अर्थ असाच की शेवटी नाश होतो तो शरीराचा, पण मूळ सत्य आत्मा कायम असतो. सुख आणि दुःख हे बाहेरून येत नाही, ते निर्माण होतं तुमच्या मनातून. जगातील श्रीमंत लोकही दुःखी असतात आणि एखादा गरीब माणूसही आनंदी असतो. मन बदललं की आयुष्यही बदलतं. जसे कर्म तसे फळ. हे विश्व न्यायाने चालते. कुणालाही फसवता येत नाही, न देवाला, न निसर्गाला, न स्वतःलाही. कर्म हा अंतिम नियम आहे, त्यातून पळ नाही. कर्म करा, पुण्य करा, हेच तुमच्या भविष्यात लिहिले जाते. अनेक लोक मृत्यूलाही शेवट समजतात, पण तो शेवट नसून एका प्रवासाची समाप्ती आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. जन्मताना आपण काहीही घेऊन येत नाही आणि मरताना काहीही सोबत नेत नाही. हेच अंतिम सत्य आहे. शरीर, पैसा, पद, घर, नाते सर्व इथेच राहणार. मात्र आपण एकच गोष्ट आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो आणि ती म्हणजे आपले कर्म, आपली ऊर्जा आणि आपला चांगुलपणा. बदल हा शाश्वत आहे. आत्मा हा अमर आहे. सुख दुःख मनातून निर्माण होते. कर्माचा परिणाम अटळ आहे. मृत्यू म्हणजे परिवर्तन. खरा मी म्हणजे आत्मा. या जगात काहीही आपले नाही. मनाची शांतता हेच खरे सुख आहे. अंतिम सत्य म्हणजे स्वतःला ओळखणे, चांगले कर्म करणे आणि मन शांत ठेवणे.